Now we see about ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर. ऑक्झी ॲसिड म्हटलं तरी चालेल किंवा ऑक्झो ॲसिड म्हटलं तरी चालेल. आता यामध्ये कोणता तरी एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. आता आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड माहीत आहे, प्रॅक्टिकल आपण वापरतो. काय सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला? H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. आता हे जे स्ट्रक्चर लिहिणार आहोत सर्व जे ऑक्झो ॲसिड आहेत यामध्ये सेंटर ॲटम हा सल्फर आहे. या सर्व सल्फरचं हायब्रिडायझेशन sp3 येतं आणि sp3 हायब्रिडायझेशन आल्यामुळं जॉमेट्री कोणती असेल तर टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर काढायचं. आता हे सल्फ्युरिक ॲसिडचं आपण स्ट्रक्चर काढूया. हा सल्फर लिहिला. जे हायड्रोजन आहेत हे सर्व हायड्रोजन डायरेक्टली सल्फरला अटॅच नाहीत, तर ते हायड्रोजन हे ऑक्सिजनला अटॅच आहेत. 2 हायड्रोजन OH 2 हायड्रोजन झाले, 2 ऑक्सिजन राहिले, 2 ऑक्सिजन. हाय, हे झालं सल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर. H2S आणि O4. यामध्ये सल्फर आहे. हा सल्फर हा sp3 हायब्रिडाइज आहे आणि या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट आहे +6. सल्फ्युरिक ॲसिड. या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जे ऑक्सिजन आहे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते. जो सिंगल ऑक्सिजन आहे त्याचा आणि सल्फरमध्ये डबल बॉन्ड लिहायचा आणि जो OH ला असणारा ऑक्सिजन आहे त्यामध्ये OH आणि सल्फर यामध्ये सिंगल बॉन्ड. याची एक व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय केलेली आहे, दुसरी व्हॅलन्सी सल्फर सॅटिस्फाय करेल आणि हे स्ट्रक्चर झालं सल्फ्युरिक ॲसिडचं. आता हे सल्फ्युरिक ॲसिडपासून इतर आपण ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर हे लिहू शकतो. हे सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडची लोअर ऑक्सिडेशन स्टेट घेतली तर याला सल्फ्युरस ॲसिड असं म्हणतात. सल्फ्युरस ॲसिड. यामध्ये एक S डबल बॉन्ड O हा बॉन्ड रिमूव्ह करायचा. S काय शिल्लक राहील बघा, OH O लोन पेअर. या सल्फ्युरस ॲसिडमध्ये एक लोन पेअर इलेक्ट्रॉन असतो. अगेन sp3 हायब्रिडायझेशन. यामध्ये सल्फर जो आहे याचे ऑक्सिडेशन नंबर किती येईल बघा. ऑक्सिजनचे -2 -1 -1 म्हणजे -4 आहे. याच्या अपोजिट चार्ज याच्यावर असणार आहे म्हणजे +4. सल्फ्युरस ॲसिड याचा फॉर्म्युला H2SO3. हे झालं सल्फ्युरस ॲसिड. सल्फ्युरिक म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट, सल्फ्युरस म्हणजे लोअर ऑक्सिडेशन स्टेट. या सल्फ्युरिक ॲसिडवरून आता आपण थायोसल्फ्युरिक ॲसिड हे स्ट्रक्चर तयार करणार आहोत. यामध्ये जो सल्फर डबल बॉन्ड O जो आहे या ठिकाणी आपण रिमूव्ह केला. आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये दिस S डबल बॉन्ड O यातला ऑक्सिजन हा सल्फरनं रिप्लेस करणार आहोत. अदर सल्फर ॲटम O रिप्लेस्ड बाय S. आता पहिले हे स्ट्रक्चर काढूया. S OH हे स्ट्रक्चर आपण लिहिलं. राहिलेला हा जो आहे यस, यामध्ये 2 सल्फर आहेत. हा कंपाऊंड सल्फ्युरिक ॲसिड पासून तयार केला म्हणून याचं नाव आहे थायोसल्फ्युरिक ॲसिड. थायोसल्फ्युरिक ॲसिड. फॉर्म्युला काय तयार होईल, H2SO3.
यामध्ये 2 सल्फर आयटम आहेत. यातला जो सेंट्रल आहे इट शो +6 ऑक्सिडेशन स्टेट अँड टर्मिनल सल्फर आयटम शो -2 ऑक्सिडेशन स्टेट. थायो हे सल्फरसाठी हे आलेलं आहे. हां, सल्फरचं दुसरं नाव आहे थायो, थायो सल्फ्युरिक ॲसिड. H2S2O3. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ॲसिडचे. आता दुसरं स्ट्रक्चर लिहिताना 2 मॉलिक्यूल घ्यायचे सल्फ्युरिक ॲसिडचे, 2 मॉलिक्युल्स, आणि ह्या 2 मॉलिक्यूलमधून मायनस वॉटर H2O रिमूव्ह करायचा. आता पहिल्यांदा 2 स्ट्रक्चर आपण लिहूया. आता हे OH फक्त या बाजूला लिहूया. OH हा दुसरा मॉलिक्यूल आहे. हे 2 मॉलिक्यूल घेतले सल्फ्युरिक ॲसिडचे. याच्यातून हा H2O मॉलिक्यूल रिमूव्ह केला. H2O वॉटर रिमूव्ह केला. आता रिमूव्ह केल्यानंतर फक्त हा इथं ऑक्सिजन राहील. हे स्ट्रक्चर कसं दिसेल बघा. लाईक दिस. आता हे 2 सल्फ्युरिक ॲसिड पासून तयार झालं. याच्यातून वॉटर रिमूव्ह केलं. या स्ट्रक्चरचं नाव आहे पायरो सल्फ्युरिक ॲसिड. फॉर्म्युला काय तयार होईल याचा? H2S2O7. या पायरो सल्फ्युरिक ॲसिडचं दुसरं एक कॉमन नाव आहे ओलियम. पायरो सल्फ्युरिक ॲसिड H2S2O7, कॉमन नेम ओलियम. या पायरो सल्फ्युरिक ॲसिडमध्ये SOS हा बॉन्ड आहे, म्हणजे हा ब्रिज बॉन्ड याला म्हणतात. SOS हा बॉन्ड आहे. यामध्ये दोन्ही सल्फर ॲटम +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि अगेन दे आर बोथ आर sp3 हायब्रिडाइज अँड हॅव्हिंग टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. यामध्ये टेट्राहेड्रलचे 2 युनिट आहेत. आता हे स्ट्रक्चर झाल्यानंतर आता नंतर अजून 2 आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर. यामध्ये हे दोन्ही ऑक्झी ॲसिड यामध्ये 1 ऑक्सिजन एक्स्ट्रा आहे. यांना पर ऑक्सी ॲसिड असं म्हणतात. पर ऑक्सी. एक आहे सल्फ्युरिक ॲसिडचा आणि दुसरा आहे पायरो सल्फ्युरिक ॲसिडचा. यामध्ये OH हा जो ग्रुप आहे यामध्ये अजून 1 ऑक्सिजन ॲड करायचा. यामध्ये 1 ऑक्सिजन आणि दुसरा आहे पायरो सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हा जो सेंटरचा ऑक्सिजन आहे यामध्ये 1 ऑक्सिजन ॲड करायचा. यामध्ये मग पर ऑक्सी जे सल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर तयार होईल. पहिल्यांदा बघूया. ॲड ऑक्सिजन ओ. या बाजूला 1 ऑक्सिजन आपण ॲड करूया. एक ऑक्सिजन आपण ॲड केलं इथं. परत यामध्ये हायब्रिडायझेशन सेम आहे. sp3 सल्फर अगेन ऑक्सिडेशन स्टेट +6. आता हा सल्फ्युरिक ॲसिडपासून तयार झाला. एकच सल्फ्युरिक ॲसिड घेतला. मग ह्याला म्हणायचं मोनो सल्फ्युरिक ॲसिड. मोनो सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हा पर ऑक्सी. मग ह्याला म्हणायचं, या कंपाऊंडचं नाव आहे पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिड. पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिड. याचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. H2S आणि ऑक्सिजन किती आहेत? 2 3 4 5. हा फॉर्म्युला तयार होईल. H2SO5 पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिड. या कंपाऊंडचं एक दुसरं नाव आहे कॅरो ॲसिड. या पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिडचं दुसरं नाव आहे कॅरोज ॲसिड. हे झालं पर ऑक्सी मोनो सल्फ्युरिक ॲसिड.
त्याचप्रमाणे पर ऑक्सी सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हा सिंगल ऑक्सिजन आहे, यामध्ये अजून एक ऑक्सिजन ॲड करायचा. हे ओलियममध्ये 7 ऑक्सिजन आहे, यामध्ये ऑक्सिजनची एक संख्या 1 ने वाढेल. H2O8. हे स्ट्रक्चर बघितलं, याचा फॉर्म्युला H2SO8. हायड्रोजन 2 आहे, सल्फर 2 आहेत आणि ऑक्सिजन 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. या कंपाऊंडचं नाव आहे पर ऑक्सी डाय सल्फ्युरिक ॲसिड. पर ऑक्सी डाय सल्फ्युरिक ॲसिड या कंपाऊंडचं नाव आहे. आणि या कंपाऊंडचं दुसरं एक कॉमन नाव आहे मार्शल्स ॲसिड. पर ऑक्सी डाय सल्फ्युरिक ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज मार्शल्स ॲसिड. तर हे ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर आहेत. यामध्ये या ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फरमध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर विचारतील किंवा MCQमध्ये नंबर ऑफ बॉन्ड्स विचारतील. हाऊ मेनी SOS बॉन्ड प्रेझेंट इन पायरोसल्फ्युरिक ॲसिड, आणि ऑप्शन असेल 0 1 2 3. तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे, तर 1. SOS बॉन्ड किती आहे, 1 आहे. O-O, this bond is also called as peroxide bond. How many O-O bond present in pyrosulfuric acid? तर pyrosulfuric acid मध्ये SOS बॉन्ड आहे, O-O बॉन्ड नाहीच, मग 0 ऑप्शन करेक्ट आन्सर असेल, आहे की नाही, 0. तर अशा प्रकारचे हे यामध्ये MCQ विचारतात. त्याचबरोबर ऑक्सिडेशन नंबरसुद्धा विचारतात. आपण जे मार्शल ॲसिड बघितलं शेवटचं, यामध्ये सुद्धा सल्फर हा +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. वेगळे ऑक्सिडेशन स्टेट कुठं आहे, एक तर थायोसल्फ्युरिक ॲसिडमध्ये जो सेकंड सल्फर आहे याची -2, आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. इतर ठिकाणी +6 ऑक्सिडेशन आहे. त्याचबरोबर तुम्ही CBSEची वगैरे पुस्तक बघितली तर त्यामध्ये अजून वेगवेगळे सल्फ्युरिक ॲसिडचे म्हणजे ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर आहे. त्यामध्ये डायथायस वगैरे असे वेगवेगळे ॲसिड अजून दिलेले आहेत. आपल्या पुस्तकामधले हे आहेत. आपल्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत हे ऑक्झी ॲसिड्स ऑफ सल्फर, यामध्ये स्ट्रक्चरमध्ये थोडासा बदल आहे, तर हे करेक्ट करून घ्या. आता यानंतर आपण ऑक्झी ॲसिड्स ऑफ क्लोरीन बघणार आहोत. ऑक्झी ॲसिड्स ऑफ क्लोरीन, यानंतर आपण आता ऑक्झी ॲसिड्स ऑफ क्लोरीन बघणार आहोत. या क्लोरीनमध्ये पहिलं कोणतं तरी एक ऑक्झी ॲसिड तुम्ही लक्षात ठेवा. यातलं एक आहे HOCl. हे पहिलं ऑक्झी ॲसिड आपण लक्षात ठेवूया. याचं नाव आहे हायपोक्लोरस ॲसिड. हायपोक्लोरस ॲसिड. हायपो मीन्स लोअर, क्लोरसपेक्षा लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणून याला म्हणायचं हायपोक्लोरस ॲसिड. फॉर्म्युला HOCl. ऑक्सिजन H आणि हा Cl. हे स्ट्रक्चर आपण लिहिलं. यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आणि हायड्रोजन यामध्ये एक बॉन्ड असतो. जे आपण जे ऑक्झी ॲसिड ऑफ क्लोरीन लिहिणार आहे त्यामध्ये हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच आहे. क्लोरीन या कंपाऊंडमध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, HOCl. क्लोरीन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन यामध्ये डायरेक्ट बॉन्डिंग नाही. हे आहे हायपोक्लोरस. क्लोरीन हा लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, म्हणून याला हायपोक्लोरस असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे आता यामध्ये क्लोरस, हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता इथून पुढे जाताना जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढणार आहे त्याप्रमाणे क्लोरीनला एक ऑक्सिजन काय करायचा, ॲड करत जायचं, एक वाढवत जायचं. क्लोरीन
हा ऑक्सिजन आहे H, एक ऑक्सिजन परत अजून आपण एक अटॅच केला HOClO. फॉर्म्युला तर काय तयार होईल HClO2. HClO2 याचं नाव आहे क्लोरस ॲसिड. क्लोरस ॲसिड यामध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट येते +3. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची? क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट X मानायची, ऑक्सिजनची -2 आहे, 2 ऑक्सिजनची -4, हायड्रोजनची +1. या मोलिक्युलर कोणताही चार्ज नसल्यामुळे तो चार्ज किती येणार आहे 0. आता क्लोरीनची चार्ज आपण X मानला, ऑक्सिजन 2 आहेत -2, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1. या मोलिक्युलर कोणताही चार्ज नव्हता 0. हे -4 आणि -4 आणि हे ॲड केलं तर काय होणार आहे -3. हे -3 त्या बाजूला गेले की +3. अशा पद्धतीनं चार्ज आपण डिटरमाइन केलेला आहे. तुम्ही या क्लोरीनचा पण डिटरमाइन करू शकता. क्लोरस ॲसिड. नेक्स्ट आहे क्लोरिक ॲसिड. क्लोरिक ॲसिडमध्ये अजून एक ऑक्सिजन वाढवायचा HClO3. ऑक्सिजन H हे स्ट्रक्चर काढलं, क्लोरीन क्लोरिक ॲसिड HClO3. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +5. नेक्स्ट आहे परक्लोरिक ॲसिड. फॉर्म्युला HClO4. पुन्हा एक ऑक्सिजन आपण वाढवला, क्लोरीन 1 2 3 आणि हा OH. परक्लोरिक ॲसिड HClO4 परक्लोरिक. यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. हे सर्व जे क्लोरीन आहेत, ऑक्झो ॲसिड्स ऑफ क्लोरीन मधले सर्व क्लोरीन आहेत, हे सर्व sp3 हायब्रिडाइज असतात. टेट्राहायड्रल त्यामध्ये जॉमेट्री आहे. आणि ह्या ऑक्झो ॲसिडमध्ये क्लोरीन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन क्लोरीन शो डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. When we go from hypochlorous acid to chlorous to chloric or toward the perchloric acid, acidic character increases. Perchloric acid, it acts as a strong acid. हे काय आहे स्ट्रॉंग ॲसिड. कोणताही इलेमेंट ज्यावेळेला तो त्याच्या हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो त्यावेळेला तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा ॲक्ट होत असतो. परक्लोरिक ॲसिड ॲक्ट्स ॲज ए स्ट्रॉंग ॲसिड. तर हे ऑक्झो ॲसिड्स आहेत. याचप्रमाणे ब्रोमीन आणि आयोडीन यांचे सुद्धा ऑक्झो ॲसिड्स आहेत. यांचे स्ट्रक्चर सुद्धा याप्रमाणे येतील. फ्लोरीन ग्रुप 17 मध्ये फ्लोरीन हा फक्त एकच ऑक्झो ॲसिड दाखवतो, तो हायपो ॲसिड दाखवतो. म्हणजे HOF हा हेच ॲसिड फक्त दाखवतो, बाकीचे इतर ॲसिड तो दाखवत नाही. ड्यू टू दी ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल याच्याकडं फ्लोरीनकडं नसल्यामुळं फ्लोरीन फक्त हेच पहिलं जे ऑक्झो ॲसिड दाखवतो हायपो, इतर ऑक्झो ॲसिड दाखवत नाही. पण ब्रोमीन आयोडीन हे या क्लोरीन सारखेच वेगवेगळे ऑक्झो ॲसिड दाखवतात. थँक्यू.